Hi, welcome to third video. ह्युमन फॅक्टर्स मानवी घटक. ज्या प्रदेशात शेतीचा विकास झालेला आहे तेथे लोकसंख्या अधिक आढळते. जसे खत व जलसिंचन, फर्टिलायझर्स अँड इरिगेशनमुळे शेती उत्पादनात वाढ होते व अधिक लोकसंख्येचे उदरभरण होते. शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवडीची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यांचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. Second, mining. Areas with mineral deposit attract industries. This is so true. Take a look around all the island and steel industries in India. You will find majority of them in the regions of Peninsular Plateau or Chota Nagpur Plateau. And these regions are usually written iron ore. Mining and industrial activities generate employment. So skilled and semi-skilled workers move to these areas and make them density populated. So if you check out the regions of Karnataka, Andhra Pradesh, West Bengal, Orissa, Jharkhand, and all these places are densely populated. खाणकाम. खनिजांची उपलब्धता असलेल्या प्रदेशात खाणकाम व्यवसाय विकसित होतो व उद्योगधंदेही स्थापन होतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल रोजगाराची निर्मिती होऊन लोकसंख्या आकर्षित होते. उदाहरणार्थ झांबियातील कटंगा तांबे खनिज पट्टा, भारतातील छोटा नागपूर पठार, पश्चिम युरोप, चीनमधील मांचुरिया प्रांत, संयुक्त संस्थानातील ॲपलेशन पर्वतीय प्रदेश इत्यादी. काही खनिजांचे मूल्य अधिक असल्याने विषम परिस्थितीतही लोकसंख्या अधिक असते. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश, नैऋत्य आशियातील वाळवंटात असलेले खनिज तेल उत्पादक देश. वाहतूक, ट्रान्सपोर्ट. वाहतुकीच्या साधनांचा विकास झालेल्या प्रदेशात लोकसंख्या अधिक आढळते. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, जलमार्ग, हवाई मार्गाच्या विकासावरून देशाचा विकास लक्षात येतो. रस्ते मार्ग, रेल्वे मार्गाचे दाट जाळे असल्यास जाण्या येण्यास सुलभता होते व लोकसंख्येची घनता वाढते. या उलट जर जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागत असेल तर अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमींचा शोध लागला. बंदरांचा विकास होऊन व्यापारास चालना मिळाली. तिथे लोकसंख्या वाढली. सुवेझ कालव्याच्या बांधकामामुळे वेळ व पैशाची बचत होऊन कच्च्या मालाची आणि उत्पादित वस्तूंची देवाणघेवाण किफायतशीर झाली. सागरी वाहतुकीमुळे किनारी प्रदेशात लोकसंख्या एकवटलेली दिसते. भारताचे पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश ही याची उदाहरणे आहेत. फोर्थ, नागरीकरण, अर्बनायझेशन. Meaning of urbanization is a population shift from rural to urban area. Cities offer better employment opportunities, educational, medical facility, better transportation and communication. And that is what draw people to cities. It leads to rural to urban migration and cities grow in size. Mega cities of the world continue to attract large number of migration every year. This is absolutely true. नागरीकरण. ग्रामीण भागातून नागरी भागाकडे लोकांचे स्थलांतर होणे म्हणजेच नागरीकरण होय. उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होतात. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते. नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जेदार सोयी यामुळे जगातील अनेक प्रदेशात नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदाहरणार्थ बृहन्मुंबई. फिफ्थ, राजकीय घटक व शासकीय धोरणे. शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम लोकसंख्येचे वितरण व घनतेवर होतो. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण
किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदाहरणार्थ सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा देऊन केल्याने रशियाच्या या भागात आता लोकसंख्येचे स्थलांतर होताना दिसते. जपानच्या लोकसंख्येपैकी 1/3 लोक त्या देशातील टोकियो शहरात राहतात. त्यामुळे तेथील सरकार लोकांना टोकियो सोडण्यासाठी प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊ करत आहे. याशिवाय प्रदेशाचे समुद्र किनाऱ्यापासून अंतर, सुगमता, नैसर्गिक बंदरे, ऊर्जा स्रोत, जलवाहतुकीस उपयुक्त नद्या, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान हे घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. प्रतिकूल प्राकृतिक परिस्थिती आणि उपजीविकेच्या साधनांचा अभाव हे घटक काही प्रदेशांमध्ये लोकसंख्येच्या केंद्रीकरणासाठी अडसर ठरतात. लोकसंख्या बदलाचे घटक, कंपाऊंड्स ऑफ पॉप्युलेशन चेंज. एका प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशाच्या लोकांपेक्षा वेगळे असतात. वय, लिंग व वास्तव्याचे ठिकाण यांच्या आधारे आपण लोकसंख्येचे वेगळेपण अभ्यासू शकतो. रोजगार प्रकार, शिक्षण व आयुर्मान याद्वारे देखील लोकांची वर्गवारी करता येते. प्रथम आपण लोकसंख्येचे विविध पैलू पाहू. पॉप्युलेशन ग्रोथ. In simple terms, it means whether the population of a place has increased or decreases over a period of time. Now, this change can be positive as well as negative. Let's first understand what are the compounds of population change. There are three major compounds of population changes, and they are birth, death, and migration. Now, we all know the meaning of birth and death. The number of newborn babies are the births, that is population increases, and the people dying every year are the death, that is population decreases. Apart from birth and death, there another way by which the population size changes. When people move from one place to another, it's called migration. The place they move from is called the place of origin, and the place they move to is called the place of destination. Now let's see how to find the natural growth of population. This is the population increase by difference between birth and death in a particular region between 2 points of time. So natural growth is equal to birth minus death. Suppose this is the region. Here green indicate birth and red indicate death. For the sake of an example, we will keep dots limited. In between you have the regular population who are working, studying and doing all sorts of things. Let's say in 2006, this is how the pattern looked like in 2015. It was something like this. You see a difference, right? So when we calculate natural growth for each year, that is birth minus death, you will see the difference in the natural growth of population. Now, on the other hand, to find the actual growth of population, we will have to do a little more calculation. We just need to add and subtract the micron. The formula is birth minus death plus in migration minus out migration. So we add the ones who move into the new place and we subtract the one who left the place. There is another term called positive growth of population, which means when birth rate is more than death rate between 2 points of time, and then there is another term which is the opposite of this. Negative growth of population, where the birth rate falls below the death rate, or people migrate or move to other countries, simply meaning population is decreasing. भौगोलिक स्पष्टीकरण.
लोकसंख्या वाढीचे भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्येतील बदल हा प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो. हा बदल सकारात्मक किंवा नकारात्मक असा असतो. हा बदल संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपात सांगता येतो. लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशक आहे. सामाजिक उत्थान म्हणून देखील लोकसंख्येच्या बदलाकडे पाहता येतं. उदाहरणार्थ, लोकसंख्या कमी असेल तर गरिबी कमी करणे शक्य आहे. जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे लोकसंख्या बदलातील 3 महत्वाचे घटक आहे. ढोबळ जन्मदर. जन्म व मृत्यू दरास ढोबळ दर म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे हे दर सांगताना वयोरचना विचारात घेतलेली नसते. यात लोकसंख्येतील कोणता वयोगट प्रजननशील आहे हे विचारात घेतले जात नाही. तसेच प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यू दर सांगताना देशाच्या लोकसंख्येतील वयोरचना विचारात घेतली जाते. ढोबळ जन्मदर सूत्र. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अभ्रके. उदाहरणार्थ, एका शहरात 2019 साली 3250 अभ्रके जन्माला आली. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. त्यामुळे ढोबळ जन्मदर खालीलप्रमाणे येईल. ढोबळ जन्मदर बरोबर 3250 भागेला 2,23,000 गुणेला 1,000 बरोबर 14.57. म्हणजे त्यावेळी शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14 जिवंत अभ्रके जन्माला आली. ढोबळ मृत्यूदर. मृत्यूदर हा देखील जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात महत्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदराने नव्हे तर मृत्यूदर कमी होत गेल्यानेही होते. ढोबळ जन्मदराप्रमाणेच ढोबळ मृत्यूदरही विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारे मृत्यू याप्रमाणे सांगितला जातो. जन्मदर आणि मृत्यूदर एकाच वेळी सर्व वयोगटासाठी समान नसतो. सूत्र. फॉर्म्युला. ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अभ्रकांची संख्या भागेला त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणेला 1,000. ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या भागेला त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणेला 1,000. लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या उणे मायनस आधीची लोकसंख्या. लोकसंख्या वाढीचा दर बरोबर लोकसंख्या वाढ भागेला आधीची लोकसंख्या गुणेला 100. लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. पॉप्युलेशन ग्रोथ अँड एक्सप्लोजन. जन्म आणि मृत्यू दरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. The population of world is over 7 billion. What is more interesting is it is only during the last few hundred years that population has increases at an alarming rate. After the 18th century, population growth took a massive jump, and you see the reason most of the development like industrial revolution, transportation, medical advancement, biotechnology, information technology, computers, they were all in full swing. And due to this, life expectancy increases, standard of living improve, mortality rate and decrease. And due to this, world population exploded after the 18th century. Now, what are the impact of population change? Well, the small increases in population is needed in a growing economy, because that's how the working force or the productivity lot of a nation will develop. Who will work or create jobs, generate revenue, and that's how nation economy will increases. A small increases of population is good.
However, if it increases beyond a level, that will lead to problems because the natural resources are limited and allotting them among the population will difficult, and that can lead to problems like inflation, price rises, poverty, basically economic imbalance at an extreme level that can lead to anarchy where there is absence of any controlling system, law, or authority. And the next topic is demographic transaction theory. Lokasankhya Sankraman Siddhanta. Basically, what it means is how a particular place or a country has moved ahead in time from being a rural agriculture society to urban industrial literate society. This transition or change is known as demographic cycle. It classified in 5 stages. For better understanding, in the first stage, we are talking about 200 years ago that that is pre-industrial society. At that time people only engage in agriculture activity. Life expectancy was very low, most people were illiterate, and there was very minimum technology. However, human fertility was high, meaning people produce healthy baby. As people slowly move to second stage, life increased a little by because there were improvement in sanitization and healthy condition that increases lifespan and reduce diseases. They have a general improvement like access to technology, basic health care and education. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. पहिला टप्पा अतिशय स्थिर होता. जन्म व मृत्यूदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. जन्मदर अधिक असतो. देशाची आर्थिक स्थिती विकसित नसते. देशाची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून असते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला असतो. स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव. सध्या स्थितीत कोणताही देश या टप्प्यात राहिलेला नाही. दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा. विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. रोगराईवर मात करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातात. मृत्यूदरामध्ये घट होते. जन्मदर स्थिर राहतो. लोकसंख्या झपाट्याने वाढत जाते. शेती व उद्योगातील उत्पादन वाढते. वाहतूक व्यवस्थेवर वाढ होते. अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश सध्या या टप्प्यातून जात आहेत. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्वाधिक वाढ होत असल्यामुळे या टप्प्याला लोकसंख्या विस्फोट टप्पा असेही म्हणतात. तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा. दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर आणखी कमी होतो. जन्मदरही कमी होऊ लागतो. लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. लोकसंख्या वाढत असते. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिकच असतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा विस्तार होतो. लोकसंख्येची शैक्षणिक पातळी उंचावते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजते. कुटुंबाचा आकार लहान होतो. ते देश या टप्प्यात येतात जे विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्याकडे जात आहेत. उदाहरणार्थ चीन. चौथा टप्पा जन्मदर आणखी कमी. देशाची आर्थिक स्थिती सुधारलेली असते. मृत्यूदरही खूप कमी असतो. परंतु जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, पण जवळजवळ सारखाच असतो. लोकसंख्या वृद्धी अत्यल्प असते. उदाहरणार्थ अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश या टप्प्यातून जात आहे. They have a general improvement like access technology, basic health care and education. Fifth,
ऋणात्मक वाढीचा टप्पा जन्मदर खूप कमी होऊन मृत्यू दराशी समान होतो. लोकसंख्या वाढ अत्यल्प असते. जन्मदर मृत्यू दरापेक्षा कमी होऊनही लोकसंख्येत घट होऊ लागते. अशा देशांमध्ये बालकांची संख्या खूप कमी असते आणि वृद्धांची संख्या ही अधिक असते. पॉप्युलेशन बिकेम urbanized, literate, and has high technical knowledge. This shows that human beings are extremely flexible and are able to adjust their fertility. So these stages define the demographic transition theory. Thank you.